अमित ठाकरे यांनी अमरावतीतील एका संवेदनशील प्रकरणावर संताप व्यक्त करत मोठे विधान केलंय। आरोपी अय्याज मोहम्मद याच्या विरोधात कठोर कारवाईची मागणी करताना अमित ठाकरे म्हणाले, मी सत्तेत असतो तर त्या आरोपीला थेट फाशीची शिक्षा दिली असती। ही घटना अमरावती इथं घडली असून त्यानंतर राजकीय वातावरण तापलंय। या प्रकरणावर बोलताना अमित ठाकरे यांनी कायदा सुव्यवस्थेवरही प्रश्न उपस्थित केले। त्यांनी स्पष्ट शब्दात सांगितले की अशा गुन्ह्यांवर तातडीने आणि कठोर कारवाई झाली पाहिजे, अन्यथा गुन्हेगारांना धाक राहणार नाही। अमित ठाकरे पुढे म्हणाले की समाजात भीती निर्माण करणाऱ्या गुन्हेगारांना कोणती दया दाखवू नये, निरपराध लोकांवर अत्याचार करणाऱ्यांना कठोरात कठोर शिक्षा झाली पाहिजे असंही त्यांनी सांगितलंय। दरम्यान या प्रकरणी पोलिसांकडून पुढील तपास सुरू असून आरोपीवर कायदेशीर कारवाई केली जाते। अमित ठाकरे यांच्या या वक्तव्यामुळे राजकीय आणि सामाजिक वर्तुळात चर्चा रंगली असून गुन्हेगारांवर कडक कारवाई करण्याची मागणी पुन्हा एकदा जोर धरू लागली आहे। पक्षाची भूमिका नाहीये। मी माणूस म्हणून बोलतो तुमच्याशी, दरवेळेला बोलतो तेव्हा। मी नेता म्हणून बोलत नाही, मी दरवेळेला तुमच्याशी बोलतो ना माणूस म्हणून बोलतो। आणि मला वाटतं की शहरात कुठेतरी कोलॅप्स होत आहे आपल्या समोर। तुम्ही या शहरांमध्ये राहता, मला वाटतं की तुमच्या समोर तुम्ही जिकडे वाढलाय ते शहर कोलॅप्स होतात तुमच्या समोर आणि तुम्हाला काही पडलीच नाहीये। तुम्ही आजचा विषय घेता, 10 दिवसांनी विसरून जाता। ट्रॅफिकचा विषय तुम्हीच सांगा, तुम्ही इकडे बसा, तुम्हीच सांगा। अमरावतीमध्ये जेवढी प्रकरणं येत आहेत लैंगिक अत्याचाराची, त्याच्यात कुठली भूमिका सरकार घेत नाही। हे तुम्ही सरकारचे प्रश्न मला का विचारता? राजकीय पक्ष म्हणून काय, मी असतो तर फाशी दिली असती।